छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्याचे संस्थापक, गोरगरीब कष्टकरी वंचितांचे राजे, अन्यायाविरुद्ध न्याय देणारे महाराज. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक हा मराठा इतिहासकालीन सुवर्णक्षण होय. या राज्याभिषेकाने महाराष्ट्राला स्वराज्याचे अधिकृत स्वरूप मिळले आणि महाराजांना छत्रपती ही उपाधी बहाल झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे एक महत्त्वाचे कार्य त्यांनी केले की छत्रपती शिवाजी महाराज हे खूप महान राजे होते. त्यांच्याविषयी सांगावं तेवढे कमीच आहे. या राजांपुढे नतमस्तक होऊन मी छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतो आणि या व्हिडिओला सुरुवात करतो. राज्याभिषेक कधी झाला आणि केव्हा झाला आणि कोणी केला याविषयी आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तर स्वराज्याचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिनांक 6 जून 1674 या वेळेस झाला आणि त्यांचं या राज्याभिषेक कोठे आणि केव्हा झाला तर राज्याभिषेक हा रायगड किल्ल्यावरती झाला. जे स्वराज्याची राजधानी रायगड आहे तिथे हा राज्याभिषेक झाला. याचे मुहूर्त आणि कोणी केला तर प्रसिद्ध काशीचे विद्वान पंडित गागा भट्ट यांनी या छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक केला. त्यांनीच तो मुहूर्त सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना दिला. वैदिक मंत्रोच्चार, अभिषेक, होम, दान धर्म आणि राज्यतिलक झाला. उपाधी क्षत्रिय कुलवंत दिस छत्रपती, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक अशी त्यांना उपाधी भेटली. नाणी होती त्यावेळेस श्री राजा शिव अशी मुद्रा असलेली नाणी चलनात आणली. महत्त्व या सोहळ्याने छत्रपती शिवाजी महाराजांना सार्वभौम राजा म्हणून मान्यता मिळाली व स्वराज्याला अधिकृत स्वरूप प्राप्त झाले. स्वराज्याचे राज्याभिषेकाचे महत्त्व जर सांगायचे झालेस तर स्वराज्याला कायदेशीर आणि धार्मिक अधिष्ठान मिळाले. मराठा साम्राज्याच्या विस्ताराला चालना मिळाली. प्रजाला एक सक्षम, धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा मिळाला. प्रजेला एक धर्मनिष्ठ आणि न्यायप्रिय राजा मिळाला. प्राकृतिक जे प्रतिष्ठ आणि एक विकृत संस्कृतीची एक सत्ता होती त्या सत्तेला मराठा साम्राज्याची ताकद मिळाली आणि त्यांना नेस्तनाबूत करण्याची एक मोठी छत्रपती शिवाजी महाराजांना बळ मिळाले. हिंदवी स्वराज्य ही संकल्पना अधिक बळकट झाली जे की छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वप्न होते आणि अवघ्या महाराष्ट्रातील प्रजेचे एक स्वप्न होते की छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करावे. त्यासाठी ह्या राज्याभिषेकामुळे बळकटी मिळाली. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार. छत्रपती शिवाजी महाराज ही एक म्हण आहे. तर अष्टप्रधान मंत्रिमंडळ ते स्वराज्य स्थापन झाले आणि अष्टप्रधान मंत्रिमंडळ कशा प्रकारे होतं हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंत्रिमंडळ हे खूप उत्कृष्ट आणि एकदम सुव्यवस्थित होते. हे खूप विचार करून छत्रपती शिवाजी महाराजांनी हे अष्टप्रधान मंत्रिमंडळ तयार केले होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यकारभार सुरळीत आणि संघटित पद्धतीने चालावा म्हणून 8 प्रमुख मंत्र्यांची नियुक्ती केलेली होती. हा कुठलंही जरी राज्य चालवायचं म्हटलं तर त्याला प्रमुख मंत्रिमंडळ असतं आणि त्या मंत्रिमंडळच महत्त्वाचा निर्णय घेतं. तर छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य निर्माण झाले आणि त्यात अष्टप्रधान मंत्रिमंडळ त्यांनी निर्माण केलं की त्यामध्ये 8
प्रमुख मंत्री म्हणून नियुक्ती केली. त्यातील पहिले पद होते प्रधान, जे की प्रधान हे पद अतिशय महत्त्वाचं होतं. ते पद मुख्यमंत्री म्हणजे मुख्य असणारे ते मंत्री होते. ते राज्य कारभाराचा प्रमुख तसेच सर्व विभागावर देखरेख ठेवणे हे प्रधानाचे काम असते आणि ते प्रधान होते मोरोपंत पिंगळे. दुसरे होते सुमंत म्हणजे दबीर, परराष्ट्र व्यवहार पाहणे. सुमंत म्हणजे काय तर दबीर, जे परराष्ट्र व्यवहार असतात ते यांनी पाहायचे असतात आणि ते होते नेराजी रावजी. आणि सरसेनापती कोण होते तर सैन्यांचे प्रमुख, लष्करांचे नियोजन या युद्धाची जबाबदारी हे सरसेनापतीवरती असते. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील आणि राजे शहाजीराजे यांनी आपला खानदेश समर्थक हे छत्रपती शिवाजी महाराजांकडे अवघे छत्रपती 14 वर्षाचे असताना पाठवला होता. ते हंबीररावजी मोहिते यांचं नाव आजही गर्वाने घ्यावंसे वाटतं की यांची नियोजन एवढं कटिबद्ध होते. युद्धाची जबाबदारी ते स्वतःवरती घेत असत आणि लष्करांमध्ये त्यांची खूप पहिचान होती. ते हंबीररावजी मोहिते हे सरसेनापती होते. पंडितराव धार्मिक कार्य, दानधर्म, मंदिराची देखरेख आणि धर्माशी संबंधित कामे. पंडित कोण होतं तर रघुनाथ पंडित हे पंडित होते. यांचे काम काय होतं तर धार्मिक कार्य, दानधर्म, मंदिराची देखरेख आणि धर्माशी संबंधित कामे. त्याचबरोबर अमात्य म्हणजे मुजुमदार होते. राज्याचा अर्थकारभार पाहणे हे अतिशय महत्त्वाचं खातं आहे, ज्याला आज आपण अर्थमंत्री म्हणू. ते अर्थमंत्री थोडक्यात अमात्य होते. रामचंद्रपंत अमात्य हे खूप महत्त्वाचं खाते आहे आणि त्यांनी व्यवस्थित हे राज्यकारभार पाहितला त्यांनी सुद्धा. आणि सचिव होते. राजांची आज्ञा लिखाण करणे, नोंदी ठेवणे आणि शासनाचे पत्रे तयार करणे. अण्णोजी दत्तू हे सचिव होते. सचिवाचे काम काय असतं तर सचिवाचे काम हे असतं की प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवणे, पत्रव्यवहार, शासनाचे जे पत्रव्यवहार आहेत ते पत्रव्यवहार तयार करणे, महत्त्वाचे पत्र जे असतात ते पत्राची लेखणी करणे आणि नोंदी ठेवणे हे सचिवांचे काम असते आणि सचिवजी होते अण्णोजी दत्तू. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं हे खाते आहे न्यायाधीश. न्यायाधीश कोण होते? न्यायव्यवस्था पाहणे, छोटे मोठे विवाद जे होतात, वादविवादांचे निवारण करणे हे न्यायाधीशाचे काम असते आणि ते न्यायाधीश होते प्रल्हाद नेराजी. प्रल्हाद नेराजी हे न्यायाधीश होते. आणि सरनौबत कोण होते तर सरनौबत सैन्यातील शिस्त, हजारी पाहणे, सैनिकी कार्यवाहीत सहाय्य करणे हे सरनौबत यांचे काम असतं. तर ते होते दत्तोजी पंत. सेनापती होते हंबीरराव मोहिते आणि सरनौबत होते दत्तोजी पंत. हे अतिशय महत्त्वाचे अष्टप्रधान छत्रपती शिवाजी महाराजांचे होते. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य हे 18 पगड जाती धर्मांचे आपल्यास वाटणारे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य होते. अष्टप्रधान मंडळाचे वैशिष्ट्य: राज्यकारभार विभागणीपूर्वक व जबाबदारीने चालवला जात असे. प्रत्येक मंत्र्याची स्वतंत्र जबाबदारी निश्चित केलेली होती. यामुळे प्रशासनात पारदर्शकता, कार्यक्षमता व शिस्त नियंत्रण झाले होते. हे मंडळ हे आधुनिक मंत्रिमंडळाचे आद्य उदाहरण मानले जात होते. हे मंत्रिमंडळात खरं
हे छत्रपती शिवाजी महाराजांचे मंत्रिमंडळ होते आणि छत्रपती शिवाजी महाराजांना राज्याभिषेक झाला. 18 पाकड जाती धर्मांना आपलंसं वाटणारं स्वराज्य हे छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलं आणि या रीतीला स्वराज्य भेटले कधी तर 6 जून 1674 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या स्वराज्याच्या राज्याभिषेकाची शपथ घेतली आणि शासनावरती छत्रपती शिवाजी महाराज असीनस्त झाले आणि महाराष्ट्राला या स्वराज्याला माझा एक छत्रपती शिवाजी महाराज हे भेटले. धन्यवाद. व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय घोषामध्ये ही शिवगर्जना झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे शासनावरती बसले. अवघ्या प्रजेचे आनंद अश्रू वाहू लागले. छत्रपती शिवाजी महाराज की जय.